ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. महाराज की जय भवानी. जिंदाबाद जिंदाबाद. परंतु स्थानिक राजकारणामुळे माझा बळी गेला त्याशी आमदार साहेबांची मातोश्रीचं निधन झालं. पालकमंत्र्यांनी माझं तिकीट कट केलं. हा देशमुखचा माणूस आहे म्हणले. पहिली पालवी फोडण्याचं काम सोलापूर शहरामध्ये पहिल्या शाखेचे पहिले शिवसैनिक म्हणून त्यांच्यावर मान होता ते आज घर वापसीनं परत मूळ शिवसेनेमध्ये येत आहेत. राम ज्यावेळी वनवासाला गेले त्यावेळी ते एका राजाचा राजपुत्र म्हणून गेले होते. पण राजाचा राजपुत्र वनवासाच्या 14 वर्षानंतर ज्यावेळी घरी परतला त्यावेळी ते मर्यादा पुरुषोत्तम राजा राम म्हणून परत आले. तुम्ही तुमच्या घरामध्ये राजाभाऊ परत येत असताना तुमचा राजकीय वनवास संपणार आहे याची खबरदारी शिवसेना घेईल याच्याबद्दल आपण मनामध्ये अजिबात शंका बाळगू नका. एकनाथ शिंदे साहेब हे खऱ्या अर्थानं शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. आणि जे आज या ठिकाणी वर बसलेली मंडळी आहेत अगदी ताईंच्या पासून आम्ही सर्वच मंडळी आम्ही खऱ्या अर्थानं साहेबांच्या विचाराला ताकद देण्यासाठी म्हणून घराघरापर्यंत शिवसैनिक पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतोय. सोलापूर जिल्हा हा साहेबांचा लाडका जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये परत एकदा डौलानं भगवा फडकवावा या भावनेतनं आम्ही सर्वजण या ठिकाणी ताकदीनं कामाला लागलोय. आणि आज हत्तीचं बळ पक्षाला या ठिकाणी प्राप्त होतोय. नवीन चेहरा नव्हे जुनाच चेहरा पण नवीन ताकदीनं आज आपल्यामध्ये परत सामील होत असताना मला मनापासूनचा आनंद आहे की राजाभाऊ तुम्ही येत असताना पक्षाला तर बळ मिळणारच आहे पण निश्चितच ज्या गोरगरिबांसाठी तुम्ही झटताय त्या सर्वसामान्य माणसासाठी लढा उभा केला. जी मतं पडली ती कुठल्या पक्षाभोवती पडली नाही राजाभाऊ या नावाभोवती पडलेली मतं आणि त्यांच्या केलेल्या कामाभोवती पडलेली मतं आज शिवसेनेची ताकद वाढवणार आहे. आणि निश्चितच आज त्यांनी बोलत असताना सांगितलं की आता मी ह्याच्या पुढे कुठल्या पक्षात जाणार नाही असं सांगितलं. तुम्ही माणूस भावनिक असतो अन्यायानं पेटून उठतो पण अन्यायातनं पेटून उठलेला जखमी वाघ ज्यावेळी खऱ्या अर्थानं मैदानात उतरतो त्यावेळी ज्यांनी अन्याय केला त्यांना सुद्धा पुळता भुई थोडी करतो. हे अनेक उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघितलंय. मी निश्चितच या ठिकाणी सांगेन राजाभाऊ आज शिवसेनेची ताकद त्या भगव्याची ताकद आणि धनुष्यबाण बाळासाहेबांच्या विचार आनंद दिघे साहेबांचा विचार आणि एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन श्री श्रीकांत शिंदे साहेबांच्या युवा ताकदीची जोड या पक्षाला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आम्हा सर्वांची ही जबाबदारी आहे की ही तळागाळापर्यंत पोहोचवायची. आता ही खांद्यावर तुम्ही भगवी पताका घेतली. निश्चितपणे शिवसेना परिवारामध्ये परत एकदा मी आपलं स्वागत या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या निमित्तानं या ठिकाणी करतो. आपण शिवसेनेमध्ये एकटे आलेले नाहीत तर ज्यांच्या खांद्यावर आज भगवा आलाय ज्यांच्या डोक्यावर टोपी आहे ते सगळे परत शिवसेनेमध्ये तुमच्याबरोबर येत आहेत. मी मनापासून इथं आलेल्या राजाभाऊंच्या बरोबर प्रत्येक नवीन शिवसैनिकाचं सुद्धा इथं स्वागत करतो की तुम्ही भाऊंच्या बरोबर इथं आलात पण आता ह्या परिवाराचे झालात. इथं आल्यानंतर तुम्हाला आपलं म्हणून घेऊ पुढची कारकीर्द पुढची वाटचाल तुम्हा सर्वांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून ही सर्व मंडळी त्या ठिकाणी करतायत. ज्योतिताईंचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. इथं काम करणाऱ्याला संधी आहे. इथं जात पाहिली जात नाही धर्म पाहिला जात नाही गोत्र पाहिलं जात नाही संबंध पाहिले जात नाही. इथं कर्तृत्व पाहिलं जातं आणि जो कर्तृत्वाच्या जीवावर आपल्या विचारानं ठसा उमटवेल. सय्यद मगाशी तुम्हीच ना ते मगाशी ते बोलत असताना एकदम तडफदारपणे म्हणले जात धर्म आणि गोत्र आमचा शिवसेना शिवसेना. ज्या माणसाची ओळखच शिवसेना आहे ते कुठल्या समाजाचे आहेत हे पक्ष त्या ठिकाणी पाहत नाही. तो माणूस शिवसेनेसाठी वाहून घेतो त्याला शिवसेना ही 3 अक्षरं खऱ्या अर्थानं आयुष्यभर ओळख निर्माण करून देतात.
शून्यातनं विश्व निर्माण करणारी ही मंडळी आज समाजासमोर जात असताना आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की राजा भाऊंसारख्या एका कार्यकर्त्याला जो अनेक दिवस पीडितांसाठी या ठिकाणी कायमपणे लढा उभा करत राहिला त्याचे हात बळकट करण्यासाठी ही 3 अक्षरं कायमपणे तुमच्या बरोबर त्या ठिकाणी राहतील एवढं या निमित्तानं सांगतो. मुलाखती असल्यामुळे फार वेळ न घेता तुम्हाला एवढंच या ठिकाणी मी सांगितलं होतं साहेब किंवा श्रीकांत साहेब आल्यानंतर आपण त्यावेळेसाठी साहेब घेऊया असं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं, पण ते म्हणले साहेबांची भेट तेवढी घालून द्या, परिवारामध्ये लवकर घ्या. आज आपण शिवसेनाची पहिली बैठक या ठिकाणी होत असताना निश्चितपणे तुम्हालाही आम्ही कुठल्या तरी जबाबदारीमध्ये गुंतवू की ज्याच्यामधनं पक्षवाढीसाठी तुम्हाला या ठिकाणी स्थानिक पातळीवर काम करायला मदत होईल. आणि शिवसेनाचा काळ ज्यावेळी तुमच्या बरोबर असेल त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी उभे आहेत, त्यांची ताकद तुमच्या पाठीशी उभी आहे. हा धनुष्यबाण तुमच्या बरोबर आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि धनुष्यबाण ज्याच्या पाठीशी असतो तो ताठ मानेनं त्या ठिकाणी उभा असतो. निश्चितच उद्याच्या काळामध्ये आपण जी स्वाभिमानाची लढाई अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पुढे नेले त्याला आपण एकत्रपणे पुढे घेऊन जाऊया एवढंच या निमित्तानं सांगून मुलाखतीला आपण आता गॅप न देता आणि कोणाला घेते का प्रवेश या आज सकाळपासूनच माननीय खासदार धैर्यशील माने साहेब आणि खासदार ज्योतिताई हे कोर कमिटीची बैठक असू द्या, ते सर्व इच्छुक पदाधिकाऱ्यांची बैठक असू द्या किंवा ज्या उमेदवारांनी सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं सोलापुरामध्ये भारतीय जनता पार्टीत बरेच वर्ष त्यांनी काम केले असे राजाभाऊ अलुरे जे बाळे भागामधून अतिशय संघर्षात काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. परवा झालेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये साहेब बरेच वर्ष 25 वर्ष बीजेपीचं काम केलं, पण स्थानिक राजकारण असेल प्रत्येक ठिकाणी अशा काही गोष्टी असतात आणि राजाभाऊंचा नंबर तिथे लागला नाही. खरं तर ज्योतिताई असतील आम्ही सगळ्यांनी त्याच वेळेस राजाभाऊंना आग्रह केला होता की राजाभाऊ त्याच दिवशी धनुष्य हातात घ्या, पण काही कारणानं राजाभाऊंनी अपक्ष इलेक्शन लढलं आणि अपक्ष इलेक्शन लढल्यानंतर सुद्धा 6,500 मतं राजाभाऊंना बाळे या भागामध्ये त्यांच्या कोणताही चिन्ह नसताना भारतीय जनता पार्टीचंही चिन्ह नाही, धनुष्यबाणही नाही, पण एक संघर्षात काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी तिथं तेवढी मतं मिळवली. खरं तर राजाभाऊ सारख्या कार्यकर्त्याला न्याय मिळणं अपेक्षित आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जिथं कुणाला अडचण असते त्याचा एकच मार्ग असतो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. आणि आता खऱ्या अर्थानं राजाभाऊ तुम्ही शिवसेनेची साथ धरून येणाऱ्या काळामध्ये काम करायचं ठरवलेलं आणि तुमची ही प्रवेशाची प्रक्रिया स्वतः सन्माननीय खासदार धैर्यशील माने साहेबांच्या घरी बैठक होऊन ही ठरलेली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं आपल्या निवडीच्या आपल्या प्रवेशाला तुम्हाला ज्यांचा हातभार लागलेला आहे ते सगळ्यात मेन आमच्या सगळ्यांचे नेते ज्यांच्यावर आता सोलापूर जिल्हा लोकसभेची जबाबदारी आहे अशा माने साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपला प्रवेश होत असताना आम्हाला खास करून आनंद होतोय. तुमच्या माध्यमातून अनेक मुलं अनेक शिवसैनिक असतील आमच्या महिला भगिनी इथं आलेले आहेत. आपलं संघटन चांगलं आहे. नुसतं साहेब बाळे भागातच त्यांचं संघटन आहे असं नाही, तर यांनी पूर्वी पाणवेस भागात त्यांचा वावर होता, तिथून ते तिकडे बाळामध्ये गेले आणि संपूर्ण शहरामध्ये त्यांचं नेटवर्किंग आहे, त्यांचे कार्यकर्ते. त्याच्यामुळं राजाभाऊंना नुसतं बाळ्यामध्येच आपण सीमित घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण मी पण राजकारणात काम करतो त्यांना बघतो. तर सोलापूरच्या हद्दवाड भागात सुद्धा जिथं जिथं कुठं अडचणी असतात तिथं राजाभाऊ आपल्याला काम करत असताना शिवजयंती असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या अडचणीला येत असतात. महापालिकेमध्ये सगळ्यात जास्त मोर्चा आणणारा नेता कुठला असेल तर राजाभाऊ आहे, कारण अनेकदा राजाभाऊंनी पाण्याच्या विषयी आंदोलन केलेले आहेत, कचऱ्याच्या विषयी आंदोलन केलेले आहेत. आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहे. ठीक आहे राजाभाऊ, एखाद्या काळात पडता काळ असतंय, पण सगळे दिवस सारखे नसतात. येणारे दिवस आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, माने साहेबांच्या, ज्योतिताईंच्या नेतृत्वात आपले नक्की चांगले येतील हा ठाम मला विश्वास आहे. कारण आदरणीय श्रीकांत दादा कायम अशा लोकांना उडकून काढा की ज्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही, अशा लोकांना उडकून काढा आणि ताकद द्या हे वारंवार सांगत असताना आज आपला हा प्रवेश खूप चांगल्या मुहूर्तावर होता असं मनाला वावगं होत नाही.
मी खासदार साहेबांना अशी विनंती करतो की पहिला दोघांनी त्यांचा प्रवेश घ्यावा आणि त्यानंतर मग आपले मनोगत आपण घेऊ शकतो. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर रामनाथ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी सर्व महापुरुष वंदन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे व आपल्या सर्वांचा अनाथाचा नाथ म्हणून ज्या महाराष्ट्रात ज्यांची प्रतिमा आहे असे आपले लोकप्रिय एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्याचे संप्रमुख धैर्यशील भैया माने साहेब, तसेच आपल्या नूतन खासदार ज्योतिदेव वाघमारे, आमचे सहकारी अमरबाबू शिंदे, मनीषजी काळजे व नाना साठे, सर्वांनी ह्या लोकांनी आणि आमचे सहकारी मित्र प्रकाशभाऊ राठोड या सर्वांनी मला सहकार्य केलं आणि तसेच आमचे मित्र पिलेशन साठे ह्या लोकांनी सहकार्य केलं. तर मुंबईत आम्ही सहज कामानिमित्त गेलो होतो. तानोडे साहेब तिथं मी आमदार विजयकुमार देशमुख वरून बसलो होतो. तानोडे म्हणले चला जरा सेनाभवन थोडं काम आहे म्हणले. म्हणलं मी कशाला येऊ, काय काम आहे माझं. मग मला सर म्हणल्यावर मी गेल्यानंतर आमची भेट झाली. त्यात सिद्धरामण्णा मित्रे ताई हे सगळे तिथं होते, साठे साहेब ते होते. मग बोलता बोलता म्हणले हा भाजपचा कार्यकर्त्याला सेनेत घ्या, असं जर अन्याय झाले. असं करत करत आपली प्रक्रिया सुरू झाली. मग सर्वांनी सहकार्य मी केलं. तसं तर सोलापुरातली पहिली शाखा वार्ड क्रमांक 58 पानवे शाखाचं मी शिवसैनिक आहे. सोलापूरची पहिली शाखा 1985 ला त्या काळापासून मी काम करत होतो. माननीय आमदार विजयकुमार देशमुख त्या भागात राहतात, माझ्या भागात राहतात. आम्ही आमचं लहानपण तिथंच गेलो होतं. कालांतराने जेव्हा भाजप सेना युती झाली, पहिल्यांदा लिंगराज वल्लासाहेब उभारल्यानंतर आम्ही प्रचारात सेना म्हणून आम्ही सगळे भावनेचे कार्यकर्ते काम करत गेलो. स्वर्गीय बाळासाहेब अण्णा शिंदेने त्यांनी बी पूर्ण ह्या प्रभाग पश्चिम भागामध्ये शिवसेना दबदबा निर्माण केला होता. असा अनेक कार्यकर्ते आम्ही जोडले गेलो. नंतर हा भाग पूर्ण 25 वर्षे आमदार विजयकुमार देशमुखला भाजप सुटल्यामुळे आम्ही भाजपचं काम करतच गेलो. नंतर मी माझं घर सोडून बाळ्यात राहायला गेलो तेव्हा आमदार विजय देशमुख म्हटले तुला आता भाजपचं काम करावं लागेल. म्हणलं भाजप सेना युती एकच आहे की मला कसं काय नाही. म्हणलं मला त्यांनी हार घातले, शेला घातले. मग मी निवडणूक लढवलो. तर पहिल्यांदा जे निवडणूक झाली महापालिकेची, तर भाजपचं तिकीट दिलं एका कार्यकर्त्याला, त्याला फक्त 95 मतं पडले होते. मग नंतर कालांतराने निवडणुकानंतर मग माझ्या पत्नीला तिकीट दिलं साहेब, 1700 मतं पडले. सुरुवात माझी भाजप सुरुवात झाली. नंतर मग ओपन वाढ झाल्यानंतर मला 3600 मतं पडले होते. आणि कालच्या वर्गात काम करत असताना मालकांनी सगळं सहकार्य केले, भरपूर निधी दिला, विकास कामं करू शकलो. परंतु स्थानिक राजकारणामुळे माझा बळी गेला. त्याशी आमदार साहेबांची मातोश्रीचं निधन झालं. पालकमंत्र्यांनी माझं तिकीट कट केलं. हा देशमुखचा माणूस आहे म्हणले. मग मी घरा बसलो होता, जो आपलं राजकारण नको म्हणलं. मग कार्यकर्ते आमच्या सगळे महिला भगिनी जे साथ देतात नेहमी मला उभारू म्हणले, आपण अपक्ष उभारलो. अमर बापू ते म्हणलं होते की सेने तिकीट घ्या, कारण माझं भाजप तिकीट फिक्स होतं. शेवटच्या मोमेंटला असा आमचा घात झाला. मग लोकांच्या घरात मी नोंद लढवलं. मग मला 5366 मतं पडले. 830 मताने मी माझा पराभव झाला. नंतर परत घरा बसल्यावर मग म्हणलं आपलं जे आपलं मूळ स्थान आहे तिथं जावं लागतं आपल्याला. म्हणलं वगैरे आलो. असं काय पक्ष बदलतो नाही. आणि ह्या पुढं आता सेनेत मी काम करताना तिकीट मिळून नाही मिळून मला कुठली जबाबदारी पार पाडीन. तिकीट नाही मिळून परत पक्ष बदल असलं मी काय धंदा करणार नाही. हे माझं शेवट आहे. शेवट आता माझा भगवा झाली माझ्या गळ्यात शेवट मनसतो. तिकीट मिळालं नाही, मी पक्ष बदलायचं असं मी धंदा करणार नाही. अजून मी कधी पक्ष बदलला नाही. माझ्याला अन्याय झालेला आहे. मी पक्ष बदलले नाही आणि माझ्या मूळ गेलेलं आहे. त्यामुळे आज मला प्रवेश दिला. मी सर्व कार्यकर्त्याचे आभार मानतो. मग आपण जे सांगाल ते मी काम करायला तयार आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. खासदार श्रीकांत शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. पुढच्या मागे घ्या.